नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ। बघा मित्र हो, आज आपण बघणार आहोत की आता स्वामींची पुण्यतिथी जवळ येत आहे। तर 26 एप्रिल रोजी आपल्याला स्वामींची पुण्यतिथी साजरी करायची आहे। तर या दिवशी आपल्याला काय काय खास सेवा करायच्या आहेत आणि आतापासून उद्यापासून 20 तारखेपासून 26 तारखेपर्यंत सप्ताह कालावधी चालू होत आहे। तर या सप्ताह कालावधीमध्ये तुम्हाला काही खास सेवा करायच्या आहेत आणि तुम्हाला मी एक अशी सेवा सांगणार आहे की तुम्हाला कोणतीच सेवा नाही जमली तर तुम्ही फक्त ती एक सेवा जरी केली तरी तुम्हाला सगळ्याचं पुण्य आपल्याला फळ भेटणार आहे। 100% तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार आहे। तर तुम्हाला फक्त तेवढी जरी तुम्ही सेवा केली जी मी सांगणार आहे आता पुढे, तर ती तुम्ही सेवा करायची आहे, तर तुम्हाला खरंच त्याचा स्वामी पुण्यतिथीपर्यंत लाभ झालेला दिसून येईल आणि तुम्हाला कोणती सुद्धा मनाची इच्छा बोलून तुम्ही उद्यापासून म्हणजेच 20 एप्रिल पासून ही सेवा सुरू करायची आहे आणि या 7 दिवसात सप्ताह पारायणामध्ये संकल्प करून ती सेवा करायची आहे। तर तुम्हाला बघा नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण होणार आहे। कोणत्या पण इच्छेच्या पूर्तीसाठी तुम्ही ही सेवा करायची आहे। तुमची इच्छा स्वामी आपल्या पुण्यतिथीपर्यंत नक्कीच हे होणार आहे, सफल होणार आहे। तुम्ही ज्या स्वामी प्रकट दिनाला सेवा केल्या आहेत त्या सर्व सेवा आपल्याला पुण्यतिथीला सुद्धा करायच्या आहेत। म्हणून ज्या आपण प्रकट दिन जसा साजरी केला तसंच आपल्याला पुण्य तिथी पण साजरी करायची आहे स्वामींची। तर आता उद्या रविवार आहे आणि उद्यापासून 20 तारखेपासून 26 तारखेपर्यंत आपला म्हणजे या रविवारपासून पुढच्या शनिवारपर्यंत हा जो 7 दिवसांचा कालावधी आहे तर तो आपल्याला पुण्यतिथीपर्यंत आपल्याला स्वामींच्या जेवढ्या सेवा करता येतील तेवढ्या आपल्याला सेवा करायच्या आहेत। तर या काय काय खास सेवा करायच्या आहेत ते आपण सांगणार आहोत। तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हा तर पाठ रोज करायचा आहे। आता हा जो पाठ आहे आपला स्वामींचा, हे बघा स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे त्याचा पूर्ण एक पाठ एका दिवसात करायचा आहे। तर असे 7 पाठ तुमचे होणार आहेत या 7 दिवसामध्ये, म्हणजे 7 पाठ केल्याचं तुम्हाला पुण्य भेटणार आहे। जर तुम्हाला नाही जमत आहे 7 पाठ करायला, रोज एक पाठ करायला नाही जमत आहे, तर तुम्ही रोज 3 अध्याय असं करून तुम्ही 7 दिवसामध्ये एक पाठ सुद्धा करू शकता। आता सर्व महिला घरामध्ये नसतात किंवा ऑफिसला जाणारे असतात, तर किंवा घरातल्या कामांमुळे वगैरे किंवा तब्येतीमुळे सुद्धा कोणाकोणाला नाही जमत, तर त्यांनी रोज 3 अध्याय वाचायचे आहेत आणि पूर्ण एक पाठ आपल्याला पूर्ण करायचा आहे पुढच्या शनिवारपर्यंत। रविवारपासून ही सेवा, उद्यापासून सेवा सुरू करायची आहे आणि आपल्याला तारक मंत्र बोलायचा आहे। 11 वेळेला स्वामींचा तारक मंत्र बोलायचा आहे। 11 वेळेला श्री स्वामी समर्थ 11 माळी जप करायचा आहे आपल्याला। जप सुद्धा तुम्हाला जास्त व्यवस्थित नाही जमत आहे, फास्ट एवढा वेळ 11 माळी जप करायला वेळ नाही, तर तुम्ही एकच माळ व्यवस्थित करा, पण एकच माळ करा पण ती व्यवस्थित करा। आता तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगते 11 माळी जपाचा आणि 1 माळी जपाचा, त्या दोन्हीमध्ये फरक काय आहे ते तुम्ही बघा। तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने स्वामींचा जप करायचा आहे ते तुम्हाला समजेल। तर एक अशीच 2 स्त्रिया होत्या, तर त्या दोन्ही स्त्रिया स्वामींच्या मठाच्या बाहेर झाडाखाली औदुंबराच्या बसलेल्या आणि एकीनं एक 11 माळी जप केला आणि श्री स्वामी समर्थ श्री रोज यायची आणि 11 माळी जप करायची। आणि एक स्त्री होती की तिला घरी खूप कामं वगैरे असायची, तर ती काय करायची, एकच माळ करायची आणि जायची लगेच निघून। तर ती जी 1 माळी जप करणारी स्त्री होती तर तिची इच्छा पूर्ण झाल्या आणि त्यानंतर मग ती दुसरी जी स्त्री होती की ती 11 माळी रोज जप करायची स्वामींचा। तर ती म्हणायला लागली स्वामींना की स्वामी माझी इच्छा कधी पूर्ण होणार, ती तर रोज फक्त 1 माळ जप करते आणि निघून जाते, मी तर तुमची 11 माळी जप करत तिथे बसलेली असते तरी माझी इच्छा अजूनपर्यंत पूर्ण नाही झाली। तर स्वामी म्हणाले की तुम्ही माझा जप किती करता हे महत्वाचं नाही, तर तुम्ही मनापासून माझा जप किती करता ते महत्वाचं आहे। कारण ती जी 1 माळ करत आहे ती मला पूर्ण अंतकरणापासून मला आर्ततेने बोलवत होती आणि म्हणून मी तिच्यापर्यंत लवकर पोहोचलो। आणि तुम्ही जे करता की माझं घरात कामं आहेत, माझं हे आहे, माझं ते आहे, माझं हेच, माझी मनोकामना कधी पूर्ण होणार, स्वामी कधी ऐकणार, माझं तुमच्याकडे सुद्धा लक्ष आहे, तुमची पण इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे। परंतु सांगायचं गोष्ट एवढीच आहे की तुम्ही मनापासून थोडीशी सेवा
करा ती स्वामींच्यापर्यंत नक्की आणि लवकर पोहोचते. आणि व्यवस्थित सेवा करा. करायच्या म्हणून 11 माळी आणि 101 माळी असं करू नका. तुम्हाला जितकं व्यवस्थित आपल्याला स्वामींचं नामस्मरण करता येईल किंवा सेवा करता येईल त्याच्याकडे लक्ष द्या. जास्त सेवा करून आपण नुसतं दाखवण्यासाठी करायचं नाही की मी एवढी सेवा करत आहे म्हणून. फक्त हा अनुभव मला तेवढ्यासाठी सांगायचा होता की तुम्ही सेवा करताना मनात कोणतीही गोष्ट घेऊ नका. फक्त आपण थोडीशी सेवा करा पण व्यवस्थित करा. तर पुढचं सांगायचं म्हणजे आपल्याला तुम्हाला अखंड स्वामींचा जप करायचा आहे या 7 दिवसामध्ये आणि आपल्याला तारक मंत्र बोलायचा आहे आणि ही सेवा आपल्याला सुरू ठेवायची आहे या पूर्ण सप्ताह कालावधीमध्ये पर्यंत. तर बघा आपण पारायण करत असतो किंवा काही सुद्धा आपल्याला इतके वाईट अनुभव म्हणजे आपल्याला असं वाटतं की नको करायला. आता खूप कंटाळा येत असतो आपल्याला. असं वाटतं की नको आता बस झालं, एक दिवस करूया, उद्यापासून नाही जमणार. पण स्वामी तुमची परीक्षा घेत असतात म्हणून तुम्ही या परीक्षेत पास व्हायचं आहे, उत्तीर्ण व्हायचं आहे. पहिला सुरुवातीला 1-2 दिवस तुम्हाला त्रास होईल सेवा करताना, परंतु ही सेवा 7 दिवसाची कधी संपून जाईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही. म्हणून कितीही झालं तरी सुद्धा आपण ही सेवा थांबवायची नाही. तर आता तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगते. तर मला त्या ताईंचा कॉल आलेला की त्यांनी नवनाथ पारायण सुरू केलं आणि ते नवनाथ पारायण करताना त्यांनी नारळ ठेवायचा आणि आपले नवनाथ पाठ वाचायला सुरुवात केली. तर ते पाठ करताना त्यांचे नारळच दुसऱ्या दिवशी तडकलेला असायचा. पूर्ण नारळ तो तडकायचा मधूनच आणि पूर्ण नारळ त्यात फेकून द्यायचा. मग ते 2-3 वेळा त्यांनी तसंच केलं. सुरुवातीपासून परतही केलं. तर त्या म्हणायला लागल्या ताई आता काय करू, मी 2-3 वेळा पारायणाला सुरुवात केली, नवनाथ पारायणाला, परंतु हे नारळच असा खराब होऊन पूर्ण मधूनच तुटत होता, तडा पडत होता, त्याला चिर पडत होते. तर मला त्यांनी कॉल केला. तर मी म्हणाले की तुमचं म्हणजे तुम्हाला ही सेवा करून देईना झाली, घरातील निगेटिव्हिटी जी आहे ती तुम्हाला ही नवनाथ पारायणाची सेवा करून देत नाही. म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही परत आणि नारळ ठेवा आणि त्याच्या बाजूला आपण भस्म वगैरे ठेवा आणि तुम्ही बसताना पण नवनाथ पारायण करताना बघा भस्म लावून आणि आपण जिथं बसणार आहे पारायणाला त्याच्या भोवतीनं सुद्धा आपल्याला भस्माचं वर्तुळ काढायचं आहे, तिथं बसायचं आहे. नवनाथ पारायण कसं करायचं याची पूर्ण डिटेल्स माहिती मी नक्कीच घेऊन येईल, परंतु आता मी थोडक्यात तो अनुभव सांगते त्या ताईंचा. तर त्यांनी म्हणाले की असं असं मला त्रास होतोय, मी पारायण करू की तिथंच बंद करू. तर मी म्हणाले तुम्हाला ही अडचण त्यासाठीच यायला लागली की तुम्हाला हे पारायण बंद करायला सांगते, परंतु तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी जास्त झालेली आहे. तुम्ही हे पारायण कसं पण करून पूर्ण करा. तुम्ही अंगाला भस्म लावा आणि पूर्ण नवनाथ पारायण तुम्ही कंप्लीट करा. तर असं करून करून त्यांनी ते नवनाथ पारायण पूर्ण केलं आणि खरंच इतका फरक पडला त्या 7 दिवसांमध्ये आणि त्या 9 दिवसामध्ये. त्यामुळे त्यांनी मला परत कॉल केला की ताई खरंच तुम्ही सांगितलं म्हणून मी हे पूर्ण पारायण केलं आणि आता घरामध्ये इतकी शांतता आणि इतकं छान वातावरण झालेलं आहे. ती निगेटिव्हिटी त्यांना ते पारायण करूच देत नव्हती. म्हणून आपल्याला कधी पण पारायण करताना बघा किती पण सुरुवातीला त्रास होऊ दे काय होऊ दे, आपण पारायण ते पूर्ण करायचं आहे. आपल्या घरातील जे आपल्या घरातील जे निगेटिव्हिटी आहे, शक्ती आहे, ते आपल्याला पारायण करून देत नाहीत, कारण ते आपल्याला तिथून उठवत असतात. म्हणून तुम्हाला कितीही त्रास झाला तरी तुम्हाला भस्म अंगाला लावायचं आहे, चंदन लावायचं आहे. स्वामींच्या चरणांना असं चंदन घ्यायचं आणि ते आपल्या कपाळाला लावायचं आहे आणि तुम्ही ही स्वामींना प्रार्थना करून संकल्प करून कधी पण आपण स्वामींना विनंती करायची आहे की माझे हे पारायण निर्विघ्नपणे तुम्ही पार करून घ्या. असं जर केलं तर बघा तुमच्या पारायणामध्ये विघ्न हे येणारच नाही. तर पुढचं म्हणजे आता कोणाकोणाला आता हे 7च दिवस आहेत. आता मासिक धर्म स्त्रियांचा हा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की आता आपल्याला स्वामींची सेवा तर करायची आहे पण मासिक धर्म हा आडवा आला तर आपले 7ही दिवस तसेच जाणार. तर म्हणून तुम्हाला काय करायचं आहे, घरातील एका व्यक्तीकडून तरी जरी स्वामी पुण्यतिथीला जरी तुम्हाला शक्य असेल तर तुम्हाला एक पाठ वाचून घ्यायचा आहे घरातील एका व्यक्तीकडून तरी. नाहीतर त्यांनी जर नाही केला तर तुम्हाला तारक मंत्र, स्वामींची एक माळ जप तरी त्यांना करायला सांगायचे आहे आणि मानस पूजा वगैरे त्यांना बोलायला लावायचे आहे. अशा रीतीने तुम्ही त्या दिवशी सेवा दुसऱ्यांच्याकडून करून घेऊ शकता.
तर आता दुसरं म्हणजे या सप्ताह काळामध्ये आपल्याला संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण सुद्धा आपण करायचं आहे। जर तुम्हाला मोठं गुरुचरित्र ग्रंथ जर नाही तुम्हाला करता येणार, शक्य नाही, तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण तरी करू शकता। किंवा तुम्हाला 14वा किंवा 18वा अध्याय, आता ही छोटी छोटी पुस्तकच भेटतात 14वा आणि 18वा अध्यायाची, तर ही पुस्तकं तुम्हाला रोज वाचायची आहेत। 14वा आणि 18वा अध्याय हा तर पूर्ण तुम्ही आयुष्यभर वाचायला हवा, कारण 14वा अध्याय आणि 18वा अध्याय मी 2-4 दिवसा अगोदरच व्हिडिओ काढलेला आहे, त्याचं महत्त्व पूर्ण सांगितलेलं आहे त्यामध्ये। आता थोडक्यात सांगायचं म्हणजे 14वा अध्याय हा आपला गुरुबळ हा प्रबळ करण्यासाठी असतो, म्हणजेच गुरु आपल्या कायम पाठीशी असतात, म्हणून हा 14वा अध्याय वाचायचा असतो गुरुचरित्रातला। आणि 18वा अध्याय त्यासाठी असतो की कर्जबाजारीपणा जर आपल्यावर आला असेल किंवा आर्थिक टंचाई होत असेल घरामध्ये, लक्ष्मी स्थिर नसेल, लक्ष्मी प्राप्तीसाठी 18वा अध्याय वाचतात, म्हणून हा 14वा आणि 18वा अध्याय एकदम छोटे छोटे बघा ग्रंथ आहेत, हा पाठ आहे 14वा आणि 18वा अध्यायचा। तर हे रोज तुम्हाला नित्यसेवेत वाचायचं आहे आपल्याला 14वा आणि 18वा अध्याय गुरुचरित्राचा। तर याप्रमाणे तुम्हाला सेवा करायची आहे। तुम्ही दत्तबावनी वगैरे सुद्धा बोलू शकता या 7 दिवसामध्ये। नंतर घोर कष्टोद्धरण स्तोत्र बोलायचं आहे तुम्हाला। याप्रमाणे तुम्हाला पूर्ण सेवा या 7 दिवसामध्ये करायची आहे। थोडक्यात म्हणजे तुम्हाला माहिती झालं असेल की आपल्याला स्वामी चरित्र सारामृतचा पाठ करायचा आहे। रोज एक पाठ करणं शक्य असेल तर नक्कीच एक पाठ करा, म्हणजे या 7 दिवसामध्ये तुम्हाला 7 पाठ तुमचे पूर्ण होतील। आणि नंतर तुम्हाला तारक मंत्र बोलायचा आहे, घोर कष्टोद्धरण स्तोत्र बोलायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप पण करायचा आहे। तर अशी नित्यसेवा तुम्हाला चालू ठेवायची आहे। आणि सामूहिक जर सप्ताह जर पारायण कुठे चाललं असेल केंद्रामध्ये तर नक्कीच तुम्ही त्यात सहभागी व्हा। सामूहिक सप्ताह पारायणाचे पण खूपच आपल्याला फळ प्राप्त झालेलं दिसून येतं, किंवा दुर्गा सप्तशती पाठ सुद्धा या दिवसामध्ये करतात। तर तुम्हाला या सर्व सेवा आता या याच्यात करायच्या आहेत। जर तुम्हाला कोणतीच सेवा नाही जमत आहे, आता मी सांगणार आहे एक खास सेवा की जर तुम्हाला कोणतीच सेवा नाही जमत आहे या 7 दिवसामध्ये करता, तर एक अगरबत्ती लावायची आहे आणि ती अगरबत्ती संपेपर्यंत किंवा घड्याळाचे 15 मिनिट लावायचे आणि 15 मिनिटामध्ये फक्त श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप आपल्याला करायचा आहे। तुम्हाला फक्त ही एकच सेवा जरी तुम्हाला जमली तरी व्यवस्थित करा। स्वामींच्या पुढे बसायचं आहे आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ हा मंत्र जाप करायचा आहे। जर कोणतीच सेवा तुम्हाला नाही जमत तर एवढं तरी तुम्ही 15 मिनिटं आपल्या स्वामींसाठी नक्कीच काढू शकता। तर आपण स्वामी सेवेकरी आहे, तर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती मी दरवेळेला सांगते की फोटो किंवा मूर्ती आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची आहे, कारण स्वामी घरात असतील तर नक्कीच आपल्याला स्वामींचा आधार भासत असतो, स्वामी आपल्या कायम पाठीशी आहेत हे जाणवत असतं। म्हणून तुम्ही आपल्या स्वामींची मूर्ती किंवा फोटो आपल्या स्वामी सेवेकरी प्रत्येक ताई आणि दादांनी घरामध्ये ठेवली पाहिजे। तर तुम्ही अशा पद्धतीने 7 दिवस या सेवा करायच्या आहेत। उद्यापासून म्हणजे 20 तारखेपासून 26 तारखेपर्यंत सप्ताह कालावधीमध्ये केंद्रानुसार ह्या सेवा करायच्या आहेत। आपल्या चॅनलवरती सर्व केंद्रानुसार सेवा मी सांगत असते, तर या पद्धतीने तुम्ही सेवा करा। तर आजची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। आणि तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।